सण आहे जेव्हा कोकणातील म्हणजे बरेच वर्षापूर्वी पारंपरिक कोकणातील शेंगा सण आहे आमचा. शेंगा म्हणजे आम्ही जी पहिली होळी अशा आमच्या 9 वळ्या असतात, 9 असतात तरी 10 वळ्या असतात. पहिल्या होळीला आम्ही किंवा दुसऱ्या होळीला आम्ही असे बरेच जण आम्ही खेळी म्हणून पार पडतो. ही आमची प्रथा आहे पूर्वीपासून, म्हणजे वडिलोपार्जित प्रथा आहे की आम्ही खेळी पार पडतो की 4 घर घेतलीच पाहिजे किंवा एखादी दुसरी वस्ती झालीच पाहिजे असा तो विषय आहे. आणि त्यानंतर आम्ही असे 2-3 ठिकाणी वस्त्या करून आम्ही म्हणजे थोडक्यात असं देवाच्या नावाने पैसे म्हणजे भीक मागतो असा विषय असतो. आणि त्यानंतर कोकणातला सगळ्यात मोठा पारंपरिक हा म्हणजे उत्सव, त्याचा गणपती उत्सव असा कोकणातला मोठा शिमगा उत्सव आहे कोकणातला फक्त. आणि त्या कोकणातला असे बरेच काही मुंबई चाकरमानी या कोकणात संकासूर, पारंपरिक संकासूर, प्रत्येक ठिकाणी संकासूर असतो असं नाही, काही ठिकाणी नटवा पण असतो. पण आमच्याकडे प्रथा म्हणजे पहिल्यापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून संकासूरच आहे. आणि संकासूर आणि म्हणजे आमच्या खेमवर्धनचं ते रूप आहे आणि जी गवळण आहे ते आमचे वर्धनचं रूप आहे. आणि असं आम्ही पूर्वीपासून जी प्रथा चालू आहे त्या आम्ही आता नवीन पिढी म्हणजे आम्ही या जुन्या पिढीमध्ये आता कोण काही तुम्हाला दिसणार नाही, पण या नवीन पिढीने प्रथा आम्ही पूर्वीची जी प्रथा आहे ती आम्ही चालू ठेवण्याचे आम्ही ठरवलं आहे. आणि शेवटपर्यंत चालू राहील, याच्यात काय म्हणजे विशेष वाद नाही. असा आमचा जो शिमगा आहे आणि शिमगा आम्ही मोठ्या उत्सवाने साजरा करतो. त्याच्यानंतर आम्ही 10वा किंवा 11वा आमचा होम असतो. म्हणजे माडवल असते, ती माडवल आम्ही अशी नाचवतो रात्री. आंब्याची जी मोठी झाडं असतात ती एक झाड त्यातलं आम्ही बायला कळी लावून ते आम्ही ते तोडलं जातं आणि ती माडवल आणली जाते आमच्या देवळात. आणि त्यानंतर ते माडवल उभी करून मोठासा होम साजरा केला जातो. त्याच्यानंतर होम म्हणजे ते टाळे असतात म्हणा किंवा वरडी असतात, आम्ही ते वरडी म्हणतो तसं. मग त्याच्यानंतर ते वाटले नवरदेव किंवा नवीन लग्न झालेले असतात ते वाटले ते फिरत असतात त्यावेळेला. आणि तो साजरा केल्यानंतर आमच्याकडे सांग भरते किंवा दुसऱ्या दिवशी मोठा कार्यक्रम असतो, धुलवड असते. त्या धुलवडमध्ये आमची कोकणात म्हणजे बरीचशी प्रथा आहे की म्हणजे रंगपंचमी, थोडक्यात रंग तसा ओळखला जातो रंगपंचमीला, तसे म्हणजे धुलवडचा मोठा कार्यक्रम होतो धुलवडचा. आणि त्यानंतर आमच्या बाय म्हणजे आमची पालखी पारंपरिक आमची म्हणजे पूर्वीपासून जशी घरात येते तसे आम्ही प्रत्येक वाडीमध्ये जे गावकर असतात आपले मांडकरी असतात त्या मांडकरीपर्यंत पालखी जाते घरी. आणि दर दिवशी प्रत्येकाची 30 घर कधी 40 घराची ती पालखीतून घेतली जातात. आमच्या पालखीमध्ये 5 देव असतात, आमचे हे ग्रामदेवता असते पालखीमध्ये आणि ती पूर्ण वाडीमध्ये फिरून जाते. असे आमच्याकडे महिनाभर हा तो खेळ चालतो. आणि काही महिना झाला की सर्वांची घरं झाली की ती पालखी पारंपरिकरित्या आमच्या ग्रामदेवताच्या ह्याच्यामध्ये ती बसवली जाते. असा आमचा कोकणाचा मोठा सण आहे. शिमगा उत्सव म्हणजे सगळ्यात मोठा आम्ही सण साजरा करतो. आणि आम्ही पालपेने ग्वागर तालुका रत्नागिरीला ग्वागर तालुका पालपेने गावामध्ये आम्ही तल्याच्या वाडीचा आमचा हे आहे सॉरी खेळी आम्ही खेळी पण मारतो. आणि आमचे 2 ग्रुप आहेत, एक ग्रुप त्या साईडला एक ग्रुप या साईडला. आणि आम्ही त्यामुळे हे शिमगा सण मोठ्या जोराने उत्सवाने आमच्याने पार पडतो.